नमस्कार, मी दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलकर यांच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांना एक जाहीर आवाहन करण्यात येते की आपल्या दिव्यांगाचे प्रश्न संसदेत किंवा अधिवेशनामध्ये कोणी आमदार किंवा खासदार मांडत नाही। दिव्यांग बांधवांना त्यांच्या मतदारसंघामध्ये उभे राहण्यासाठी, स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्या दिव्यांगांना त्यांचा मिळणारा 30 लाख रुपये दरवर्षीचा निधी कोणतेही आमदार देत नसल्यामुळे बेरोजगार दिव्यांग कल्याणकर्ते संघर्ष समिती आणि दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्राच्या वतीने इसवी सन 2016 पासून आजपर्यंत अनेक मोर्चे, आंदोलन, शासन स्तरावर निवेदन देऊन सुद्धा यांची जाण या कुंभकर्ण प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधीला येत नसल्यामुळे आज शासन प्रशासनाकडे आम्ही अनेक वेळा निवेदन, मोर्चे, आंदोलन करून न्याय हक्क मिळत नसल्यामुळे आता लोकप्रतिनिधी ज्यावेळेस निवडणुका येतात त्यावेळेस दिव्यांगाचे कैवारी म्हणतात, पण ते जर हक्क मानत नसतील, ते हक्क आमच्या दिव्यांगाला देत नसतील तर त्यांना जागा करण्यासाठी सुट्टीचा दिवस म्हणून आम्ही दिनांक 29 जून 2025 रोजी नांदेड जिल्ह्यातला दुसरा टप्पा आमदार हेमंतरावजी पाटील कल्याणकर, आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या निवासी आम्ही अर्धनग्न आणि भीक मागो आंदोलन अशा अनेक प्रकारचे आंदोलन करून या आमदार साहेबाला जागा करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपले आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र आणि बेरोजगार दिव्यांग कल्याणकर्ते संघर्ष समिती नांदेड यांच्या वतीने या आंदोलनाचे नेतृत्व माननीय राहुल साळवे आणि चंपतराव डाकोरे यांच्या नेतृत्वाखाली आणि सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने या आंदोलनामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन सकल दिव्यांग संघटनाच्या वतीने करण्यात येत आहे। जय जय महाराज।